जिओ पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता, राज्यभरात सरसकट हा निर्णय लागू करण्यासाठी परवानगी मागणार, वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार। सोलापूरच्या अनगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोठं नाराजी नाट्य, राजन पाटलांची लोक पाठलाग करत असल्याच्या आरोपातून उज्ज्वला थिटेंचा पोलीस संरक्षणात अर्ज, तर नगर पंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 जागा बिनविरोध। कागल नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद समर्जित घाटगे गटाकडे असणार, तर संजय मंडलिक एकाकी। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, शिंदेंच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार हे बाबाजी काळे उपस्थित, जाहीर पाठिंबा। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार, स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद, सूत्रांची माहिती। शिवसेना प्रमुखांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन, 11 वर्षांनंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला, आम्हा सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय, मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आढावा बैठक, अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकरांसह इतर नेते उपस्थित। माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटतं। 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता, गुन्हा दाखल झाल्यावर अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। माझ्या मुलाचा अभिमान वाटतो, शिवपुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम, उद्या भाजपात प्रवेश करणार, नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता। विधानसभेत हिरेंनी मंत्री दादा भुसेंना कडवं आव्हान दिलं होतं। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का, अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला पीपीपी तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानी यांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंह यांनी भाजपात घेतलं, सुळेंचं वक्तव्य। पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणात मोठ्या समितीचा अहवाल उद्या सादर होणार, जमीन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर समितीची स्थापना, दोषी कोण हे समोर येणार। पालघर साधू हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून भाजपने काशीनाथ चौधरींवर आरोप केले, त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतलं, रोहित पवारांचं ट्विट करत आरोप। काशीनाथ चौधरींच्या भाजप पक्ष प्रवेशाला स्थगिती, काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तेव्हा आरोप लावला नाही, संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। विधानसभेवेळी शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार, नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने तानाजी सावंत यांचा नवा गौप्यस्फोट। हिंजवडीतील तन्वी साखरे अपघात प्रकरणी फरार डंपर चालक अटकेत, तर पोलिसांनी अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक, या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं। सातत्याने होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट। निवडणूक कार्यक्रमात आम्ही अडथळा आणणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे तपासणार, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी, पुढील सुनावणी 19 तारखेला होणार। हमासप्रमाणे भारतात ड्रोन आणि छोटे रॉकेट बनवून हल्ल्याचा प्लॅन होता, श्रीनगरमधून अटक केलेल्या दहशतवादी जसीर बिलालचा धक्कादायक खुलासा, ड्रोनला मॉडिफाय करून हत्यार बनवण्याचा प्रयत्न होता। Co-powered by the bold look of Kohler.